मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वेगवान दौरा सध्या दिसून येतोय। दारपळ निमगाव इथल्या पुराची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली। महायुतीचा भर हा वेगानं हातात मदत देण्यावर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आज दारपळ निमगाव इथल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे। तर महायुतीचा भर हा वेगानं हातात मदत देण्यावर असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे यावेळी दिवाळीच्या आधी या सर्व शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आणि यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या पूर पाहणी दौऱ्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना आश्वासन दिलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून। सिद्धेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा वेगवान दौरा सध्या दिसून येतोय, काय अधिक अपडेट? अंकिता, आपण जर बघितलं असेल तर जसं मराठवाड्यावरती आभाळ कोसळलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो आता या ठिकाणी हिरावला गेलेला आहे। त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यावरती आता सध्या उपासमारीची वेळ आली आणि याचाच आढावा जो आहे तो आता मुख्यमंत्री घेतात। मुख्यमंत्र्यांसमोर काही शेतकऱ्यांनी खूप उद्विग्न अशा प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत। लवकरात लवकर मदत करा, नाहीतर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही अशी मागणी काही वेळापूर्वी कृषी मंत्र्यांकडे सुद्धा शेतकऱ्यांनी केलेली होती। सोबतच आता मुख्यमंत्र्यांनी आता या शेतकऱ्यांना आश्वासन दिले की दिवाळीच्या आधीपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत मदत सगळी पोहोचवण्याचा जो काही हे आहे उद्दिष्ट आहे ते सरकारचं आहे आणि आता दिवाळीच्या आधी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, नुकसान भरपाईची जी रक्कम आहे ती सरकारच्या वतीने देण्यात येईल असं सुद्धा आता बोललं जात आहे। मुख्यमंत्र्यांकडून हे आश्वासन दिलं जात आहे। निश्चित सिद्धेश, ज्या पद्धतीने आपण पाहतोय महायुती सरकारमधील आज सर्वच नेते पूर पाहणी दौरा करताय, मुख्यमंत्र्यांचा आज दिवसभरातला दौऱ्याची रूपरेषा नेमकी कशी असेल? यानंतर आता ते औषाकडे म्हणजे लातूरमध्ये सुद्धा जे नुकसान झालेलं आहे तर लातूरमध्ये सुद्धा मुख्यमंत्री जाण्याची शक्यता आहे असं सुद्धा बोललं जातंय। अनेक निवेदनं आहेत, शेतकऱ्यांचं म्हणणं जाणून घेतात मुख्यमंत्री। प्रत्येक जिथे जिथे नुकसान झाले तिथे तिथल्या बांधावरती जाऊन मुख्यमंत्री भेटीगाठी घेतात, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतात, भावना जाणून घेतात। ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांची सुद्धा पाहणी मुख्यमंत्र्यांकडून आता केली जाते। हे आपण दृश्य पाहतोय काही वेळापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री दाखल झालेले होते मराठवाड्यामध्ये तिथे सुद्धा आता ज्या काही दारफळ निमगाव इथल्या या पुराची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी केली जाते आणि इथल्या शेतकऱ्यांनी काही निवेदनं सुद्धा दिलेली आहेत। त्या निवेदनांची पूर्तता सुद्धा आता मुख्यमंत्र्यांकडून करण्याचा प्रयत्न केला जातोय। सिद्धेश, मात्र ज्या पद्धतीने पाहतोय की शेतकरी मागणी करताय की दिवाळीच्या आधी त्यांना सगळी नुकसान भरपाई देण्यात यावी, सरकारसमोर किती मोठं आव्हान आहे, कारण पूर मोठ्या प्रमाणात आलेला आहे, नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। परंतु सरकारसमोर हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे की लवकरात लवकर या भागाचे पंचनामे करणं, कारण जोपर्यंत पंचनामे पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मदत पुरवली जाणार नाही। पण ज्या ज्या ठिकाणचे पंचनामे झालेले आहेत त्या ठिकाणी आता मदत पोहोचवायला आता लवकर तात्काळ सरकार प्रयत्नशील असणार आहे असं सुद्धा आता मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात येत आहे। निश्चित, धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा वेगवान दौरा सध्या दिसून येतोय। तर ज्या ज्या परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे त्या सर्व परिसराच्या थेट बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी हा सगळा आढावा घेतलेला आहे। यावेळी शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी या नुकसानीची भरपाई दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। त्यामुळे एकंदरीतच या शेतकऱ्यांनी काल झालेल्या मोठ्या नुकसानीसमोर आपला टाहो फोडला होता आणि आज महायुतीचे सर्व नेते हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या सगळ्या नुकसानीची पाहणी करताय। जनावरं ही दगावली आहेत, त्याचबरोबर शेतीची जमीन ही अक्षरशः या पुरामध्ये वाहून गेली।